नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज बनवूया अगदी सोपी अशी एक टाईमपास रेसिपी जी एकदम भन्नाट लागते आणि कधीही आणि कुठेही खाता येते. चला बनवूया कोल्हापुरी भडंग. तर भडंग बनवण्यासाठी मी इथे घेतले 5 वाट्या मुरमुरे म्हणजेच पफ राईस. आणि सगळ्यात सुरुवातीला हे आपल्याला तेल बिल अजिबात न घालता असेच भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे अगदी कुरकुरीत करून घ्यायचे. 1-2 मिनिटाचा ते छान क्रिस्पी बनतील. काही ठिकाणी ना याला मुरमुरे म्हणतात, काही जण चुरमुरे पण म्हणतात, पण आम्ही मात्र गोव्यात याला चिरमुल्या म्हणतो. इथे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. याच्यात घालते अर्धी वाटी शेंगदाणे आणि हे ब्राऊन होईपर्यंत अगदी खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान ब्राऊन झालेले आहेत, असे एका बाजूला काढून घ्यायचे. याच्यात घालते लसूण पाकळ्या. मी इथे फक्त 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर जास्त घातल्या तरी चालतील किंवा नाही घालायच्यात तर नाही घातल्या तरी चालतील. या पण छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. थोड्याशा अशा ठेचून घेतलेल्या आहेत मी. लसूण पण छान खरपूस भाजून तयार आहे. हा सुद्धा असा बाजूला काढून घेते. आता याच्यात घालते 4 सुक्या मिरच्या आणि 4 हिरव्या मिरच्या. यासुद्धा भाजून तयार आहे. आता एका बाजूला घालते हे थोडेसे काजू आणि बदामाचे काप. हे ऑप्शनल आहे, तुम्ही याच्याऐवजी डाळवं पण घालू शकता. जी चण्याची भाजलेली डाळ असते ती इथे ॲड करू शकता. हे पण छान खरपूस भाजून घेणार आहे मी. आता हे पण सगळं खरपूस भाजून तयार आहे. हे एका बाजूला काढून घेते आणि आता सगळ्यात शेवटी घालते कढीपत्त्याची पानं. भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही पानंसुद्धा एकदम क्रिस्पी झाली पाहिजे. ही कढीपत्त्याची पानं पण कुरकुरीत झालेली आहेत. आता मात्र हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, कारण याच्यानंतर आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि तेल खूप गरम झालेलं आहे, म्हणून हे सगळं आता एका प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करते. आता याच तेलात आपण फोडणी देणार आहोत. तेल थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. याच्यात घालते अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा बडीशेप, पाव चमचा धणे घेतलेले आहे. मोहरी तडतडली की याच्यात घालते 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा कोथिंबीर पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा साखरेचा पावडर घालते. 1 चमचा आपण वरून घालणार आहोत. आणि हे सगळं तेलात अगदी लो फ्लेमवर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त काळजी घ्यायची, कारण हे मसाले लगेचच करपतात आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. 1 चमचाभर तेल याच्यात ॲड करते. मसाले छान फुलले की याच्यात आपण आपले मुरमुरे ॲड करूया. आणि आता याच्यात घालते आपण सगळं फ्राय करून ठेवलेलं साहित्य. याच्यावर परत 1 चमचा पावडर शुगर ॲड करते. थोडीशी गोडसर असली की भडंग खूप छान लागते. आणि हे सगळं साहित्य मी एका मोठ्या भांड्यात आता काढून घेणार आहे. आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं हातानेच हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तुम्ही टेस्ट करून बघू शकता. थोडी मीठ किंवा साखर ॲड करायची असेल. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी ही भडंग तयार झालेली आहे. हे सगळं थंड झाल्यावर एका बरणीत भरून ठेवायची. अगदी महिनाभर तुम्ही ही मस्त एन्जॉय करू शकता. तर तयार आहे कोल्हापुरी भडंग. ही भडंग प्रवासात खायलासुद्धा एकदम परफेक्ट बरं का. आणि मुलांना टिफिनलासुद्धा देता येते. मुलं ही भडंग अगदी आवडीने खातात.
तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की द्या. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.